friends. Welcome my friends. Welcome in ninth standard bridge course video. Last video we have learned about the four activities. In the first activity I have learned that peaceful atmosphere can be created by enjoying joyful emotions, feelings and expressions for a healthy life. विद्यार्थी मित्र हो, आपण काल 1 ते 4 अशा ॲक्टिव्हिटी काल पाहिलेल्या आहेत. पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण आरोग्यदायी जीवनासाठी आनंदी वातावरण तयार करणे व आनंदी राहणे याबद्दल 10 शब्द लिहा आणि त्यापासून 10 वाक्य तयार करा. ही ॲक्टिव्हिटी आपण काल पहिली ॲक्टिव्हिटी शिकलेली होती. त्याच्यानंतरची दुसरी ॲक्टिव्हिटी वी हॅव लर्न्ड अबाउट समटाइम्स वी फाइंड इट हार्ड टू ॲक्सेप्ट व्हॉट वी फील ॲज वेल ॲज यू माइट डिस्क्राईब युअरसेल्फ ॲज अ फीलिंग लोनली, हर्टब्रोकन, ग्लूमी अँड चीअरलेस. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण सर्व भावना आपल्याला स्वतःबद्दल व आपल्या परिस्थितीबद्दल काहीतरी सांगतात. कधी-कधी आपणाला एखादी वस्तुस्थिती स्वीकारणे देखील अवघड जाते. स्वतःला एकटेपणा, मनातून दुःखी, उदास, दुःखी-कष्टी असल्याचे हावभाव आपण चेहऱ्यावर व्यक्त करून त्याबद्दलचे 10 शब्द लिहून नंतर त्या 10 शब्दांच्या सहाय्यानं आपण 10 वाक्ये तयार केली. ही 2 नंबरची ॲक्टिव्हिटी आपण शिकली. 3 नंबरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण जोक तयार करणे व त्याचे वर्णन करून सांगणे. एक प्रकारचा ह्युमर, विनोद तयार करणे व मानसिक आणि शारीरिक आरोग्य आनंदमय करणे. ह्युमरस वातावरणामुळे आपल्याकडे मित्र वाढतात, नेतृत्व कौशल्ये विकसित होत असतात. हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आणि शेवटच्या ॲक्टिव्हिटी नंबर 4 मध्ये आपण अनाउन्समेंट, इन्स्ट्रक्शन्स यांना रिस्पॉन्स देणे. मग ते बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, मार्केट, एअरपोर्ट, सिनेमा हॉल, मॉल्स येथे ज्या काही अनाउन्समेंट केल्या जातात त्या अनाउन्समेंटना आपण प्रतिसाद देणे. ही ॲक्टिव्हिटी आपण 4 नंबरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये काल शिकलेली होती. निश्चितच विद्यार्थ्यांनो, आपण एक वही याच्यासाठी घातलेली असाल आणि त्या वहीमध्ये आपण सर्व ॲक्टिव्हिटी क्रमानं सोडवत असाल असं मी इथं आशा व्यक्त करतो. ॲक्टिव्हिटी नंबर 5 आज आपण पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 जुलै ते 11 जुलै या 6 दिवसांचा अभ्यास आपण इथं ह्या ॲक्टिव्हिटी नंबर 5 ते 11 ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण करणार आहोत. आता याच्यामध्ये काल आपण बघितलेली होती ॲक्टिव्हिटी नंबर 4 याच्यामध्येच अनाउन्समेंट्स अँड इन्स्ट्रक्शन्स ही ॲक्टिव्हिटी आपण शिकलेली होती. त्याच ॲक्टिव्हिटीवरती आधारित ही 5वी ॲक्टिव्हिटी इथं दिलेली आहे. ह्या 5व्या ॲक्टिव्हिटीचा आज आपण अभ्यास इथं करणार आहोत. 5 नंबरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये इथं आपणाला काय सांगितलेलं आहे ते बघूया आपण. ॲक्टिव्हिटी नंबर 4 आपण काल बघितलेली होती. याच्यामध्ये ह्या समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा. हे ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला टास्क दिलेलं होतं, वर्कशॉप दिलेलं होतं. टास्क नंबर 2 दिलेला आहे इथं. त्या ॲक्टिव्हिटीवरती अवलंबून असणारी ही टास्क आहे. आणि आज आपण ॲक्टिव्हिटी नंबर 5 पाहणार आहोत. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. काय अपेक्षित आहे, याच्यामधून लर्निंग आउटकम काय आहेत, रिस्पॉन्ड टू इन्स्ट्रक्शन्स,
and announcement in a school and public places such as a railway station, market bus stand, airport, cinema hall, malls and act accordingly. म्हणजे काही अनाउन्समेंट, काही सूचना आपणाला शाळेच्या परिसरामध्ये दिल्या जातात, काही सार्वजनिक ठिकाणी दिले जातात, रेल्वे स्टेशनवरती असू दे किंवा मार्केटमध्ये असू दे. या सर्व ॲक्टिव्हिटींना आपण काय करायचं आहे, या सर्व अनाउन्समेंटना किंवा इन्स्ट्रक्शन्सना आपण प्रतिसाद द्यायचा आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पेरेंट्स फॅसिलिटेटर्स. इन्स्ट्रक्शन्स फॉर द फॅसिलेटर्स ह्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे बघा इथं. फॅसिलेटर्स आस्क स्टुडंट्स टू कंप्लीट द प्रिपरेशन टास्क बिफोर लिसनिंग टू द ट्रान्स्क्रिप्शन ऑफ द अनाउन्समेंट. त्याच्यानंतर 2 नंबरची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. टीचर ऑर अ फॅसिलेटर विल रीड द गिवन ट्रान्स्क्रिप्शन्स of the railway announcement and teachers support the facilitator students to complete the activity sheet. पालकांच्यासाठी सुद्धा या ॲक्टिव्हिटीमध्ये काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना इथं आपण पाहूया. विद्यार्थ्याकडून ही कृती करून घ्या असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जोड्या जुळविल्यानंतर शिक्षकाकडून ते तपासून घेणं, डिक्शनरीचा आपण सहाय्य घेणं त्याचा अर्थ पाहण्यासाठी, रेल्वे स्थानकावरील सूचना विद्यार्थ्यांना वाचनास सांगावं, विद्यार्थी कृती सोडविताना त्यांना काही अडचणी आल्यास शिक्षक त्यांना मदत करतील. आता विद्यार्थ्यांच्यासाठी या ॲक्टिव्हिटीमध्ये काही सूचना सांगितलेल्या आहेत. ट्राय टू मॅच वर्ड्स टू देअर डेफिनेशन. काही अनाउन्समेंट किंवा इन्स्ट्रक्शन्सच्या काही शब्द आहेत, ते शब्द आपण काय करू, त्या शब्दांचा अर्थ पहिल्यांदा जाणून घेऊ. यू विल लिसन टू अनाउन्समेंट व्हेरी carefully to complete the exercises based on announcement. 3 number, give answers by the listening to the announcement very carefully. Seek help to get the right answers. म्हणजेच या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण जे काही इन्स्ट्रक्शन्स सांगितलेले असतील त्या इन्स्ट्रक्शन्सवरून आपण काय करणार आहोत, त्या ॲक्टिव्हिटी सोडवणार आहोत. याच्यामध्ये एकूण या 5 नंबरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये 4 ॲक्टिव्हिटी आपणाला सोडवण्यासाठी सांगितलेल्या आहेत. इथं बघा, पहिली इथं ॲक्टिव्हिटी इथं सांगितलेलं आहे. अ टीचर आस्क्ड ऑल स्टुडंट्स टू मॅच द वर्ड्स टू ॲप्रोप्रिएट डेफिनेशन्स. टीचर्स, फॅसिलेटर्स मोटिवेट स्टुडंट टू मॅच विथ द मीनिंग ऑफ द वर्ड्स. म्हणजे इथं काही सजेशन्स, इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. यूज सॅनिटायझर्स फ्रिक्वेंटली, यूज मास्क प्रॉपरली, डू नॉट टच युअर फेस, डू नॉट टच एनी पार्ट ऑफ द मॉल अननेसेसरी. आता यामध्ये काही इन्स्ट्रक्शन्स आपणाला दिलेले आहेत, म्हणजे शब्द दिलेले आहेत. ते अटेन्शन, प्लॅटफॉर्म, डिपार्ट, अप्रॉक्सिमेटली, पॅसेंजर्स असे 5 शब्द दिलेले आहेत. या 5 शब्दांचा अर्थ, त्याचा डेफिनेशन आपण इथं लावायचं आहे. म्हणजे एक पहिलं बघा इथं अटेन्शन दिलेलं आहे. अटेन्शन म्हणजे आता बीमध्ये डेफिनेशन्स दिलेले आहेत त्याचे. इथं अटेन्शन्सला आपण शब्द कोणता इथं लावूया, अटेन्शन्स, दॅट मीन्स द नोटीस टेकन ऑफ समवन, अशी आपण तिथं जोडी लावू. प्लॅटफॉर्म याचा अर्थ इथं प्लॅटफॉर्मचा इथं याच्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे अ राइज्ड लेवल सरफेस ऑन विच पीपल ऑर थिंग्ज कॅन स्टँड. प्लॅटफॉर्म झाला. आता डिपार्टचा अर्थ लीव. अशा पद्धतीची ही ॲक्टिव्हिटी आपण काय करणार आहोत, इथं आपल्या वहीमध्ये सोडवणार आहोत. त्याच्यानंतर बी काय सांगितलेलं आहे इथं बघा. टीचर रीड्स द ट्रान्स्क्रिप्शन स्लोली इफ नेसेसरी. जर आवश्यक असेल, जर टीचर रीड्स द ट्रान्स्क्रिप्ट
ट्वाईस फॉर मोर कॉम्प्रेन्शन युअर अटेन्शन प्लीज. इथे आपणाला पॅसेज दिलेला आहे. या पॅसेज आपण वाचल्यानंतर या पॅसेजवरून आपण काय करणार आहोत, हे टास्क दिलेले आहे. ते टास्क एकूण 3 टास्क दिलेले आहेत. ते 3 टास्क आपण सोडवायचे आहे. टास्क नंबर 1 इथं दिलेला आहे सोडवण्याकरता. आर द सेंटेन्सेस ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे वरचा उतार आपण वाचल्यानंतर दिलेली जी वाक्य आहेत, विधानं आहेत, ती सत्य आहेत की असत्य आहेत हे आपण सांगायचं आहे. पहिलं तिथं दिलेलं आहे बघा, तिथं द पॅसेंजर आर वेटिंग फॉर अ ट्रेन नंबर 1220. हे विधान सत्य आहे की असत्य आहे ते सांगायचं आहे. ट्रेन नंबर 1240 इज डिलेड फॉर 10 मिनिट्स. सत्य आहे का असत्य आहे ते विधान आपण पॅरेग्राफ वाचल्यानंतर त्याचं उत्तर आपण द्यायचं आहे. असे एकूण आपणाला 5 ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्या ॲक्टिव्हिटी स्वतः वाचून त्या उतार्याचा अर्थ आपण जाणून घेऊन त्या ॲक्टिव्हिटी आपण आपल्या वहीमध्ये सोडवणार आहोत. त्याच्यानंतर टास्क नंबर 2 दिलेला आहे. टिक द करेक्ट ॲन्सर्स. म्हणजे इथं तुम्हाला पर्याय दिलेले आहेत आणि त्या योग्य पर्याय कोणता आहे ते सांगायचं आहे या टास्कमध्ये. द ट्रेन नंबर 1224 इज गोइंग टू. कुठं जाणार आहे ते? 1224 नंबरची ट्रेन ते इथं सांगायचं आहे आपण. द पॅसेंजर्स आर वेटिंग फॉर. इथं पॅसेंजर्स वेटिंग फॉर कशासाठी वाट पाहत आहेत ते आपण सांगायचं आहे. 3 नंबरची द अनाउन्समेंट इज मेड बाय. अशा ते पर्याय दिलेले आहेत. त्या पर्यायात मग आपण योग्य तो पर्याय शोधायचा आहे आणि तिथं लिहायचं आहे. टास्क नंबर 3 बघा, तिथं सर्कल द इन्स्ट्रक्शन्स गिवन इन द रेल्वे अनाउन्समेंट. म्हणजे आपण काय करणार आहोत, रेल्वेनं जे काय त्या उतार्यामध्ये अनाउन्समेंट केलेली आहे त्या अनाउन्समेंटला आपण सर्कल करणार आहोत. तिथं पहिलं दिलेलं आहे डू नॉट ईट टू मच बिफोर युअर जर्नी. ही काय इन्स्ट्रक्शन्स तिथं दिलेलं नाही. दुसरं दिलेलं आहे कवर युअर माउथ्स विथ मास्क. ही सूचना आपणाला काय केलेली आहे तिथं दिलेली आहे. त्या सर्कल करायचं आहे तिथं. त्याच्यानंतरचं सॅनिटाईज युअर हँड प्रॉपरली तिथं दिलेलं आहे. गोल करायचा आहे. अशा पद्धतीच्या सूचना आपण वाचायच्या आहेत आणि तिथं आपण काय करणार आहोत, गोल करणार आहोत, सर्कल करणार आहोत तिथं. आता प्रॅक्टिससाठी इथं आपणाला टास्क नंबर 1, 2 आणि 3 असे एकूण 3 टास्क इथं सांगितलेले आहेत. म्हणजे पहिलं सांगितलेलं आहे से ट्रू ऑर फॉल्स. 2 टिक द करेक्ट ॲन्सर्स. 3 सर्कल द इन्स्ट्रक्शन्स गिवन इन द रेल्वे अनाउन्समेंट. आता ह्या सर्व टास्क आपण आपल्या वहीमध्ये सोडवणार आहोत. आता याच्यामध्ये एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी रेन्फोर्समेंट. लिसन टू द अनाउन्समेंट ऑफ द बस स्टँड. असंच रेल्वे स्टेशनची अनाउन्समेंट आपण आता बघितली, तशीच अनाउन्समेंट आपण बस स्टँडवरची ऐकायची आहे आणि त्यावर दिलेल्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या आपण सोडवायच्या आहेत. इनलिस्ट द इन्स्ट्रक्शन्स गिवन इन अ स्पोर्ट टीचर ऑफ युअर ॲक्टिव्हिटी. म्हणजे इथं तुम्हाला 2 ॲक्टिव्हिटी इथं सांगितलेल्या आहेत. एक पहिलं बस स्टँडवरती अनाउन्समेंट आपण ऐकणार आहोत आणि दुसरं स्पोर्ट टीचरने आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांचं आपण पालन करणार आहोत आणि त्या सूचना ऐकून आपण काय करणार आहोत, ॲक्टिव्हिटी सोडवणार आहोत. हाऊ वुड यू रिस्पॉन्ड टू इन्स्ट्रक्शन्स गिवन बाय द स्पोर्ट टीचर ॲट अ स्कूल ॲट अ स्पोर्ट इव्हेंट. रिराईट अ शॉर्ट डिस्क्रिप्शन. ह्या पद्धतीची ही ॲक्टिव्हिटी आपण इथं इव्हॅल्युएशनमध्ये सोडवणार आहोत. म्हणजे बस स्टँडवरती दिलेली अनाउन्समेंट, जसं रेल्वे स्टेशनवरची अनाउन्समेंट इथं आपण
ऐकली तशीच अनाउन्समेंट इथं बस स्टँडवरची आपण ऐकणार आहोत आणि ती ॲक्टिव्हिटी सोडवणार आहोत. त्याच पद्धतीनं स्पोर्ट टीचरची इन्स्ट्रक्शन्स काही आहेत, त्या इन्स्ट्रक्शन्ससुद्धा आपण सोडवणार आहोत. अशा पद्धतीनं या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय शिकलो हे इथं सांगितलेलं आहे. हाऊ टू गिव्ह इन्स्ट्रक्शन्स, सूचना कशा द्याव्यात हे आपण यामध्ये शिकलो. त्याच्यानंतर which kind of a sentence structure is used in instructions, आणि they also learned to respond to given instructions. ह्या गोष्टी आपण या 5 नंबरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये इथं शिकलेलो आहोत. आता याच्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 6 बघूया आपण. लर्निंग आउटकम्स म्हणजे या ॲक्टिव्हिटीमधून आपल्याला काय अपेक्षा आहे आणि कॉम्पिटन्सी स्टेटमेंट, क्षमता आपण कोणत्या चेक करणार आहोत या ॲक्टिव्हिटीमध्ये बघा. इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पेरेंट्स फॅसिलिटेटर्स, काही सूचना इथं शिक्षकांच्यासाठी, पालकांच्यासाठी इथं सांगितलेले आहेत. ते आपण पहिल्यांदा इथं पाहूया. पहिलं बघा, इमॅजिन यू आर गोइंग टू करिअर गायडन्स. कल्पना करायची आहे की तुम्ही करिअर गायडन्ससाठी, व्यवसाय मार्गदर्शन देण्यासाठी जाणार आहात. सो बिफोर यू स्टार्ट गिव्ह युअर इन्स्ट्रक्शन्स क्लिअरली, आपण काही सूचना देण्यापूर्वी बिफोर यू स्टार्ट गिव्ह युअर इन्स्ट्रक्शन्स, त्या करिअर मार्गदर्शनसाठी, व्यवसाय मार्गदर्शनसाठी काही सूचना देण्यासाठी आपण काय करणार आहोत, एक स्पीच तयार करणार आहोत. इथं प्रिपेअर अ स्पीच ऑन अ करिअर गायडन्स. प्रिपेअर अ स्पीच ऑन अ करिअर गायडन्स म्हणजे व्यवसाय मार्गदर्शनासाठी आपण काय करणार आहोत, एक स्पीच तयार करणार आहोत. इफ यू आर गोइंग टू टेक दिस ऑनलाईन, यू कॅन रीड द स्क्रिप्ट ऑफ युअर स्पीच इन रायझिंग अँड इंटोनेशन्स प्रॉपरली. इथं काय सांगितलेलं आहे, आपण जे काय स्पीच देणार आहोत त्या स्पीचमधील आवाजामधील योग्य चढ उतार असावे असे इथं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये प्रॅक्टिस बिफोर यू प्रेझेंट, म्हणजे स्पीच देण्यापूर्वी काही विद्यार्थ्यांना इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. तिथं पहिली इन्स्ट्रक्शन, कीप सायलेन्स व्हेन यू लिसन द स्पीकर. म्हणजे आपण ते स्पीच ऐकण्यापूर्वी आपण काय करायचं आहे, शांत ऐकायचं आहे. ते लिसन केअरफुली अँड नोट डाऊन द पॉईंट्स वेअर एव्हर नेसेसरी. आणि स्पीच ऐकत असताना आपण काळजीपूर्वक ते ऐकून आपण काय करणार आहोत, काही महत्त्वाच्या गोष्टी नोट डाऊन करणार आहोत. त्याच्यानंतर लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये टीचर विल रीड or give the speech politely in very clear voice, explain why do we need career guidance in our life. म्हणजे आपल्या जीवनामध्ये करिअर गायडन्सची काय आवश्यकता आहे याबाबतची स्पीच शिक्षक तुम्हाला ऐकवतील आणि ऐकवल्यानंतर काही तुम्ही ॲक्टिव्हिटी तिथं सोडवायचं आहे. आता सॉल्वड ॲक्टिव्हिटी डेमो दिलेला आहे तिथं, ह्या इथं सांगितलेलं आहे बघा. टिक वेदर द स्टेटमेंट्स ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे विधानं सत्य आहेत की असत्य ते आपण टिक करायचं आहे. देअर इज अ कॉम्पिटिशन इन एव्हरी सेक्टर, म्हणजे त्या भाषणामधील काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. वी नीड टू फोकस ऑन स्टडीज. To get a success in life, we did not choose your side. अशा पद्धतीच्या काही
विधानं तिथं दिलेले आहेत, त्याला आपण सत्य आहेत की ते असत्य सांगायचं आहे. त्याच्यानंतर पॅरलल ॲक्टिव्हिटी इथं दिलेली आहे. व्हिजिट रेल्वे स्टेशन अँड लिसन द रेल्वे अनाउन्समेंट. रेल्वे अनाउन्समेंट आपण ऐकायची आहे प्रत्यक्षामध्ये तिथं. म्हणजे या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय शिकलो हे इथं दिलेलं आहे. वी शुड कीप अ सायलेन्स ॲट द टाईम ऑफ अ लिसनिंग. ज्यावेळेला आपण शांतपणे ऐकतो, त्यावेळेला शांततेची आवश्यकता असते, तरच आपणाला ते समजणार आहे. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 7. म्हणजे ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे, आपण ऐकण्याचं काम करणार आहोत. स्पीच ऐकण्याचं काम करणार आहोत इथं. आता ह्या ॲक्टिव्हिटीमधील लर्निंग आउटकम काय आहेत बघा इथं. लिसन अटेंटिव्हली टू अ व्हरायटी ऑफ प्रोग्राम्स. म्हणजे विविध कार्यक्रमांच्या वेळी आपण शांतपणे ते कार्यक्रम ऐकायचे आहेत आणि काळजीपूर्वक ते ऐकायचं आहे आपण. इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पेरेंट्स फॅसिलिटेटर्स. तिथं काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. चूज एनी क्रिकेट कॉमेंट्री ऑडिओ फ्रॉम द रेडिओ ऑर टीव्ही. मेक अ स्क्रिप्ट ऑफ अ क्रिकेट कॉमेंट्री. बिफोर प्लेइंग गिव्ह क्लिअर इन्स्ट्रक्शन्स टू द स्टुडंट टू लिसन इट अटेंटिव्हली. म्हणजे आपण क्रिकेटची कॉमेंट्री ऐकायची आहे, शांतपणे ऐकायची आहे आणि ती ऐकताना काही इन्स्ट्रक्शन्स तिथं विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. कोणकोणते इन्स्ट्रक्शन्स आहेत बघा तिथं. कीप सायलेन्स व्हेन यू लिसन द कॉमेंटर. लिसन केअरफुली अँड नोट डाऊन द पॉईंट्स वेअर एव्हर नेसेसरी. काळजीपूर्वक ऐका कॉमेंट्री आणि काळजीपूर्वक ऐकल्यानंतर त्यामधील काही पॉईंट्स आपण काय करायचे आहेत, नोट डाऊन करायचे आहेत. म्हणजे इथं लर्निंग ॲक्टिव्हिटी आपणाला करायची आहे. ॲक्टिव्हिटी 6 मध्ये आपण काय शिकलो? ॲक्टिव्हिटीमध्ये 6 मध्ये त्या आवाजामधील चढ-उतार, ते शांतपणे आपण ते स्पीच ऐकायचं. म्हणजे करिअर मार्गदर्शन जे होतं, त्या करिअर मार्गदर्शनचं स्पीच आपण ऐकलेलं होतं आणि याच्यामध्ये क्रिकेट कॉमेंट्री आपण ऐकणार आहोत. ते ऐकताना अतिशय शांतपणे ऐकून काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत त्याचे आपण नोट डाऊन करणार आहोत. त्याच्यानंतर लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये बघा, टीचर विल प्ले an audio clip of the commentary or will give a sample commentary. Student will listen it attentively. म्हणजे शिक्षक तुम्हाला कॉमेंट्री ऐकवतील आणि ती कॉमेंट्री विद्यार्थी शांतपणे ऐकतील, अशी ही ॲक्टिव्हिटी इथं दिलेली आहे. एक डेमो दिलेला आहे तिथं. हू इज गिविंग कॉमेंट्री, विच 2 टीम्स आर प्लेइंग. म्हणजे कॉमेंट्री ऐकल्यानंतर त्याच्यावरती इथं प्रश्न दिलेले आहेत. ती प्रश्न आपण सोडवायचे आहेत. इव्हॅल्युएशन दिलेलं आहे आणि ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय शिकलो हे इथं सांगितलेलं आहे. वी शुड कीप सायलेन्स ॲट द टाईम ऑफ अ लिसनिंग. आपण ऐकताना शांतपणे ऐकलं पाहिजे, सायलेन्स तिथं असला पाहिजे, हे या ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे 6 नंबरची ॲक्टिव्हिटी इथं 6 आणि 7 नंबरची ॲक्टिव्हिटी लिसन केअरफुली, लिसन अटेंटिव्हली ही ॲक्टिव्हिटी. म्हणजे पहिल्यांदा एक स्पीच ऐकणार आहोत, ते शांतपणे आपण ऐकणार आहोत. दुसऱ्यांदा एक कॉमेंट्री ऐकणार आहोत आणि ती शांतपणे ऐकणार आहोत आणि ऐकल्यानंतर तिथं दिलेल्या काही प्रश्नांची उत्तरं आपण देणार आहोत. आता याच्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 8, लर्निंग आउटकम. यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा इथं. राईट coherent and meaningful paragraphs through the process of drafting, revising, editing and finalizing. म्हणजे या ॲक्टिव्हिटी 8 मध्ये आपणाला
राईट कोहिरंट म्हणजे सुसंगत, मिनिंगफुल पॅरेग्राफ, एक परिच्छेद लिहायचा आहे. थ्रू द प्रोसेस ऑफ ड्राफ्टिंग म्हणजे तो परिच्छेद लिहिण्याकरता आपण ड्राफ्टिंग करायचं आहे, परत रिवाईज करायचं आहे आणि मग ती एडिटिंग करून फायनल करायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा कच्चं आपण पॉइंट्स निवडायचे आहेत. निवडल्यानंतर पुन्हा एकदा रिवायझिंग करायचं आहे, ते तपासून घ्यायचं आहे. मग संपादनूक करायचं आहे आणि मग त्याचा शेवट फायनल करून ती ॲक्टिव्हिटी आपण सोडवणार आहोत किंवा तो परिच्छेद आपण पॅरेग्राफ सोडवणार आहोत. इन्स्ट्रक्शन्स फॉर अ टीचर अँड पेरेंट्स फॅसिलिटेटर्स, पालकांच्यासाठी शिक्षकांच्यासाठी सूचना सांगितलेल्या आहेत. एक्सप्लेन द नेचर ऑफ अ ॲक्टिव्हिटी, म्हणजे ही ॲक्टिव्हिटीचं नेचर कसं आहे, म्हणजे कशा पद्धतीची ही ॲक्टिव्हिटी आहे, हे आपण विद्यार्थ्यांना समजावून सांगणार आहोत. आणि हेल्प द लर्नर वेर एव्हर ही ऑर सी नीड असिस्टन्स, ज्या ज्या वेळेला त्या विद्यार्थ्यांना मदतीची गरज असते त्यावेळेला हे फॅसिलिटेटर असू दे, टीचर असू दे, पेरेंट्स असू दे, त्यांना काय करतील, मदत करतील. आता विद्यार्थ्यांच्यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स तिथं सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना कोणत्या आहेत बघूया आपण. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स, रीड द इन्स्ट्रक्शन्स फॉर ॲक्टिव्हिटी केअरफुली, complete the activity as per demo, use the language support given in brackets. आता इथं तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपणाला दिलेल्या ह्या ज्या सूचना आहेत त्या सूचना आपण काळजीपूर्वक वाचून त्या ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण करणार आहोत. याच्यामध्ये लर्निंग ॲक्टिव्हिटी 1 मध्ये तुम्हाला फाइंड द गुड क्वालिटीज ऑफ युअर बेस्ट फ्रेंड, तुमच्या बेस्ट फ्रेंडमधील गुड क्वालिटीज कोणकोणत्या आहेत त्या गुड क्वालिटीज म्हणजे त्यांची विशेषणं सगळी दिलेली आहेत. ती विशेषणं आपण काय करणार आहोत, वाचणार आहोत पहिल्यांदा आणि नंतर आपण पॅरेग्राफ लिहिणार आहोत. आता गुड क्वालिटीज लिहिण्याकरता गुड क्वालिटीजसाठी बेस्ट फ्रेंडवरती आपण ही ॲक्टिव्हिटी लिहिणार आहोत. त्याच्यासाठी काही शब्द दिलेले आहेत. ते शब्द बघा इथं. बघा एकदा. ऑनेस्ट, क्लेवर, टॉकेटिव्ह, ॲक्टिव्ह, लेझी, हार्डवर्किंग, पोलाइट, काइंड, रूड, हेल्पिंग, अँग्री, हॅपी, टॉल, शॉर्ट, पंक्च्युअल, अशा काही विशेषणांचे तिथं म्हणजे बेस्ट फ्रेंडची विशेषणं तिथं दिलेली आहेत. ॲडजेक्टिव्हज दिलेले आहेत. ह्या ॲडजेक्टिव्हचा उपयोग आपण पॅरेग्राफ लिहिताना करायचा आहे. तिथं बी ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगितलेली आहे. राईट अ मिनिंगफुल पॅरेग्राफ अबाउट युअर बेस्ट फ्रेंड विथ द हेल्प ऑफ अबाव क्वालिटीज. या वर दिलेल्या क्वालिटीच्या साहाय्यानं तुम्ही बेस्ट फ्रेंडवरती काय करणार आहात, एक पॅरेग्राफ लिहिणार आहात. त्याच्यासाठी हा पॅरेग्राफ लिहिण्यासाठी तुम्हाला काही कंजंक्शन्स सुद्धा दिलेले आहेत इथं. कंजंक्शन्स म्हणजे इथं दिलेले आहेत बघा. उभयान्वयी अव्यय, 2 वाक्य जोडण्याकरता, कनेक्ट करण्याकरता काही तिथं उभयान्वयी अव्यय सुद्धा तिथं दिलेले आहेत. ते आपण पाहणार आहोत. अँड, देन, बट, ॲज वेल ॲज, हाऊएव्हर, थस, सो, अशा काही तिथं कंजंक्शन्स दिलेले आहेत. त्या कंजंक्शनचा आपण अभ्यास करणार आहोत आणि ॲडजेक्टिव्ह आणि कंजंक्शन याच्या साहाय्यानं आपण काय करणार आहोत, माय बेस्ट फ्रेंड याच्यावरती आपण एक निबंध लिहिणार आहोत. तिथं सुरुवात त्यांनी करून दिलेली आहे. डॉट डॉट इज माय बेस्ट फ्रेंड. ही ऑर सी इज व्हेरी ऑनेस्ट अँड हार्ड वर्किंग. He or she is clever but arrogant.
आता इथं आपण आपल्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं नाव घालून तो उतारा आपण पूर्ण करायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, गणेश इज माय बेस्ट फ्रेंड. He is very honest and hardworking. He is clever but arrogant. He is helping to everyone. He is tall. वर दिलेली जी विशेषण आहेत ते विशेषणांचा उपयोग करून आपण तो परिच्छेद तिथं लिहायचा आहे. आणि प्रॅक्टिससाठी तुम्हाला काय सांगितलेलं आहे? बाय युजिंग द कंजंक्शन सच ॲज बट, तिथं कंजंक्शन्स दिलेले आहेत बघा. ॲज, थस, स्टील, दो, अल्दो अशी आपण कंजंक्शन्स वापरून आता खाली एक पॅरेग्राफ लिहिणार आहोत. माय फेवरेट टीचर किंवा माय फेवरेट लीडर याच्यावरती एक परिच्छेद लिहिणार आहोत. आता इथं तुम्हाला जवळजवळ पॅरेग्राफ रायटिंगसाठी 5 प्रॅक्टिससाठी उदाहरणं सांगितलेली आहेत. माय फेवरेट टीचर एक, त्याच्यानंतर दुसरं, तिथं राईट लाईक्स अँड डिसलाईक एक पहिला मुद्दा इथं दिलेला आहे. माय फेवरेट टीचर किंवा माय फेवरेट लीडर याच्यावरती आपण पहिला एक उतारा लिहिणार आहोत. त्याच्यानंतर आणखीन काही ॲक्टिव्हिटी इथं सांगितलेल्या आहेत. लाईक अँड डिसलाईक्स याच्यासाठी काही पॉईंट्स दिलेले आहेत. फूड, स्पोर्ट्स, सब्जेक्ट, हॅबिट्स, टुरिस्ट प्लेसेस, आय लाईक इंग्लिश, आय डोंट लाईक टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. अशा पद्धतीची वाक्य आपण करणार आहोत आणि त्याच्यावरून मग काय करणार आहोत, आपण एक पॅरेग्राफ लिहिणार आहोत. त्या पॅरेग्राफमध्ये बघा, राईट अ पॅरेग्राफ अबाउट युअर स्कूल, या 2 नंबरची ही ॲक्टिव्हिटी आहे इथं. म्हणजे या युअर माय फेवरेट, माय स्कूल याच्यावरती आपण लिहिणार आहोत. हे आपण ॲक्टिव्हिटी 5वी 6वीच्या वर्गामध्ये सुद्धा शिकलेलो होतो. त्याच्यामध्ये काही तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहेत इथं. हे पॉईंट्स बघा इथं. नेम, नंबर ऑफ टीचर्स, प्लेग्राऊंड, लायब्ररी या मुद्द्यांच्या आधारे आपण काय करणार आहोत, माय स्कूल यावरती आपण इथं निबंध लिहिणार आहोत. त्याच्यानंतर आपण या ॲक्टिव्हिटीमध्ये काय शिकलो हे इथं सांगायचं आहे. आय लर्न्ड न्यू वर्ड्स, रूड, टॉकेटिव्ह नवीन शब्द आपण इथं शिकलो. त्याच्यानंतर आय लर्न्ड न्यू कंजंक्शन्स, उभयान्वयी अव्यय नवीन काही आपण शिकलो. त्याच्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी इथं सांगितलेलं आहे. राईट अ कोहेरंट अँड मिनिंगफुल पॅरेग्राफ, म्हणजे अर्थपूर्ण परिच्छेद इथं लिहिणार आहोत आपण. थ्रू द प्रोसेस ऑफ ड्राफ्टिंग, रिवायझिंग, एडिटिंग अँड फायनलायझिंग. इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर अँड पेरेंट्स, फॅसिलेटर्स, इथं काही सूचना दिलेल्या आहेत पेरेंट्सना. इन्स्ट्रक्शन्स फॉर द स्टुडंट, ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. म्हणजे आता इथं आतापर्यंत आपण एक विषय देत होते तुम्हाला आणि त्या विषयावरून आपण एक परिच्छेद लिहित होतो. परंतु आता काय करणार आहोत, आपण एक चित्र दिले जाणार आहे इथं आणि त्या चित्रावरून आपल्याला एक परिच्छेद लिहायचा आहे. आता इथं एकूण तुम्हाला एक 3 चित्र दिलेले आहेत आणि 3 चित्रावरून आपल्याला ही ॲक्टिव्हिटी लिहायचं आहे. पहिलं दिलेलं आहे ते पिक्चर ऑफ ए एलिफंट. Describe the picture with the help of a picture and points. Describe the pictures with the help of following subject.
आता काही शब्दसुद्धा मदतीसाठी तिथं दिलेले आहेत. तिथं हे चित्र दिलेलं आहे. या चित्रांच्या साहाय्यानं आपण काय करणार आहोत, ते परिच्छेद इथं लिहिणार आहोत. बिग ॲनिमल, ग्रे कलर, व्हेरी स्ट्रॉंग, व्हाईट लाँग टीथ, लाँग ट्रंक, बिग इयर्स. त्याच्यानंतर स्मॉल आईज. या सर्व शब्दांचा आपणाला परिचय लिहित असताना उपयोग होणार आहे. आणि हे इथं काय चित्र दिलेलं आहे, या चित्रावरून आपण काय करणार आहोत, ती ॲक्टिव्हिटी सोडवणार आहोत. सुरुवात त्याने करून दिलेली आहे तिथं बघा. ॲन एलिफंट इज अ बिग ॲनिमल. अशा पद्धतीनं तो पॅरेग्राफ तुम्ही पूर्ण करणार आहात. आता इथं एक चित्र दुसरं दिलेलं आहे. या चित्रावरून सुद्धा आपण काय करणार आहोत, एक परिच्छेद तयार करणार आहोत. आणि या चित्राच्या खाली काही शब्द दिलेले आहेत. ह्यूज शॅडी ट्री, मेनी ब्रँचेस, स्वीट मँगोज, ह्यूज ट्रंक, ग्रीन ब्रँचेस, असे काही शब्द दिलेले आहेत. आता या शब्दांच्या साहाय्यानं आपण हा परिच्छेद इथं या चित्राच्या साहाय्यानं पूर्ण करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, इट इज अ मँगो ट्री. देर आर मेनी ब्रँचेस ऑफ धिस ट्री. दिस मँगो ट्री गिव्ज अ ह्यूज शॅडी ट्री. अशा पद्धतीचे काही विधानं आपण पूर्ण करणार आहोत. आणखीन एक तुम्हाला तिथं ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. आता ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलेलं आहे, एक मार्केटचं चित्र दिलेलं आहे तिथं आणि त्या चित्राखाली काही शब्द दिलेले आहेत. कंट्री साइड, रोड, ट्रीज, माउंटेन्स, रिव्हर, वेल, पीपल, प्रोफेशन, ही अशी काही शब्द दिलेले आहेत. या शब्दांच्या साहाय्यानं आपण या मार्केटचं ऑब्झर्वेशन करून आपण काय करणार आहोत, एक परिच्छेद लिहिणार आहोत. अशा पद्धतीनं एकूण रोज एक ॲक्टिव्हिटी जर आपण सोडवली, म्हणजे रोज एक पॅरेग्राफ आपण लिहिला आपल्या वहीमध्ये, आपण जी 100 पेजेस वही घालणार आहोत त्याच्यामध्ये एक दिवस आपण कशावरती पॅरेग्राफ लिहू, आणि एलिफंटवरती लिहू. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मँगो ट्रीवरती लिहू. तिसऱ्या दिवशी मार्केट वरती लिहू आपण. अशा ॲक्टिव्हिटीज आपण रोजच्या रोज सोडवत सातत्यपूर्ण जर आपण अभ्यास करत गेलो तर ह्या ॲक्टिव्हिटी आपणाला सोडवणं सोपं होईल. आणि एकदमच आज 15 तारीख आली, 15 जुलै आलं आणि 15 जुलैला आपण ती PDF फाईल ओपन केली आपण आणि मग सगळे एकदम जर करत बसलो तर ते तुम्हाला शक्य होणार नाही. त्यामुळं आपण रोजच्या रोज ही ॲक्टिव्हिटी सोडवणं हे अतिशय गरजेचं आहे. आता ॲक्टिव्हिटी 9 नंबरमध्ये काय सांगितलेलं आहे हे आपण आता बघणार आहोत. आता इथं राईट अ कोहिरंट अँड मिनिंगफुल पॅरेग्राफ थ्रू द प्रोसेस ऑफ ड्राफ्टिंग, रिवायझिंग, एडिटिंग अँड फायनलायझिंग. म्हणजे सेम ॲक्टिव्हिटी इथं दिलेली आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण पॅरेग्राफ रायटिंग करायचं आहे. पॅरेग्राफ रायटिंग केल्यानंतर त्या जे काही प्रोसेस आहेत ती प्रोसेस आपण अवलंबून एकूण 2 पॅरेग्राफ या ॲक्टिव्हिटीमध्ये आपणाला सोडवायचे आहेत. आता तिथे इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स पेरेंट्स सांगितलेलं आहे. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी कशी असेल याबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्या, गाईड करा. आणि असं सांगा की टेल देम द प्रोसेस ऑफ पॅरेग्राफ रायटिंग. कसं पॅरेग्राफ रायटिंग लिहायचं हे इथं सांगा असं सांगितलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांच्यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत तिथं बघा. रीड द पॉईंट्स केअरफुली, टॉपिक, सेंटेन्स, सब टॉपिक, सेंटेन्स अँड कन्क्लुडिंग. म्हणजे त्याला टायटल द्यायचं आहे. आपण जो पॅरेग्राफ लिहिणार आहोत त्याला टायटल लिहायचं आहे. त्याच्यानंतर टॉपिक सेंटेन्स म्हणजे काही त्या टायटलला अनुसरून काही वाक्य लिहायची आहेत. त्याच्यानंतर सब टॉपिक सेंटेन्स लिहायचा आहेत आणि शेवट त्याचा कन्क्लूड करायचा आहे. अशा पद्धतीनं आपण परिच्छेद लिहिणार आहोत. आता इथं
एक तुम्हाला ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे. कोणती ॲक्टिव्हिटी आहे बघा इथं. राइट अ पॅराग्राफ अबाउट युअर फेव्हरेट सीझन यावरती पॅराग्राफ लिहिणार आहोत आपण. आणि त्याच्यासाठी आपणाला काही पॉइंट्स दिलेले आहेत. रेनी सीझन, स्प्रिंग, वॉटर सीझन, ऑटम, लॉंगर डेज अँड वेदर इज वॉर्मर, ट्रीज बिअर न्यू लीव्हज, शूट्स, बीज अँड बटरफ्लायज अपीअर्स. या सर्व मुद्द्यांचा आपण आधार घेऊन आपणाला काय करणार आहोत आपण, माय फेवरेट सीझन यावरती आपण एक उतारा लिहिणार आहोत. आणि त्याच्या पुढे आणि काही पॉइंट्स दिलेले आहेत. द बर्ड्स चर्पिंग, मेनी ग्रेट प्लेजर्स, अशा पद्धतीची ती ॲक्टिव्हिटी आपण सोडवणार आहोत. त्याच्यानंतर स्प्रिंग इज माय फेवरेट सीझन, एक डेमो दाखवलेला आहे इथं. कसं सोडवलेलं आहे बघा. आता याला इथं टायटल दिलेलं आहे त्याने. ही टायटल दिलेलं आहे, स्प्रिंग इज माय फेवरेट सीझन. हे सुरुवात इथं टॉपिक सेंटेन्स दिलेला आहे इथं. स्प्रिंग इज माय फेवरेट सीझन. ड्युरिंग स्प्रिंग द डेज, म्हणजे सब टायटल इथं सब टॉपिक सेंटेन्सेस लिहिलेले आहेत इथं. द डेज आर लॉंगर अँड द वेदर इज वॉर्मर. द ट्रीज स्टार्ट्स टू बर्ड अँड द फ्लावर्स ब्लूम. अशा पद्धतीचे काही वाक्य तिथं, सब टायटल, टॉपिक टायटल, टॉपिक सेंटेन्सेस, सब टॉपिक सेंटेन्सेस आणि शेवटी कन्क्लुजनला काय सांगितलेलं आहे, द स्प्रिंग सीझन ऑफर्स सो मेनी ग्रेट प्लेजर्स. हे कन्क्लुजन केलेलं आहे तिथं. अशा पद्धतीनं सरावासाठी आपणाला काही वाक्य दिलेले आहेत. इथं एक पहिलं दिलेलं आहे, हमबर्गर आणि सँडविच. इथं कृती करायची आहे आपणाला आणि ती कृती कशी करणार आहोत ते तुम्ही या माध्यमातून तुम्ही लिहिणार आहोत. सब टॉपिक सेंटेन्स, ऑदर सेंटेन्सेस आणि कन्क्लुजन याच्या माध्यमातून आपणाला तो पॅरेग्राफ लिहिणार आहे. त्याच्यानंतर आणखीन एक पॅरेग्राफ दिलेला आहे तिथं, युअर फेवरेट फ्रूट. इथं फेवरेट फ्रूट संबंधी लिहित असताना तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत. बनाना, ॲपल, पायनॅपल, कस्टर्ड ॲपल, चिकू, असे काही टायटल्स दिलेले आहेत. त्याच्यावरती आपण काय करणार आहोत, कंप्लीट द पॅरेग्राफ विथ प्रॉपर बिगिनिंग्ज अँड एंड. म्हणजे या पद्धतीनं आपण टॉपिक सेंटेन्स किंवा मेन सेंटेन्स, सब टॉपिक सेंटेन्स, ऑदर सेंटेन्स अँड कन्क्लुडिंग सेंटेन्स या 3-4 पद्धतीची वाक्य आपण त्याच्यामध्ये लिहिणार आहोत. आता इथं इव्हॅल्युएशनमध्ये तुम्हाला काही माहिती दिलेली आहे. रीड द डेमो ॲक्टिव्हिटी अँड राईट व्हॉट इज द मेन आयडिया, व्हॉट इज द टॉपिक सेंटेन्स. म्हणजे टॉपिक सेंटेन्स विषयांची वाक्य तिथं काही घालणार आहोत. मेन सेंटेन्स मुख्य वाक्य काही घालणार आहोत तिथं. सब टॉपिक सेंटेन्सेस उपविषयांची काही वाक्य तिथं आपण घालणार आहोत. आणि सपोर्टिव्ह सेंटेन्स. अशा पद्धतीनं आपण ती ॲक्टिव्हिटी सोडवणार आहोत. त्याच्यानंतर पुढं दिलेलं आहे बघा, एक आपण काय शिकलो, आय लर्न्ड अबाउट द को रिलेशन ऑफ आयडिया. याच्यामध्ये आपण कल्पनेचे सहसंबंध काय आहेत हे या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण शिकलेलो आहोत. म्हणजे परिच्छेद लिहिणं हे आपण शिकलो याच्यामध्ये. मला वाटतं एकूण 2 परिच्छेद आपण लिहिणार आहोत याच्यामध्ये. एक तुम्हाला सोडवून दिलेला आहे, युअर फेवरेट सीझन. याच्यावरती काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांच्या साहाय्यानं आपण तो उतारा तिथं त्यांनी सोडवलेला आहे. स्प्रिंग इज माय फेवरेट सीझन. त्याच्यामध्ये टॉपिक सेंटेन्स किंवा मेन सेंटेन्स दिलेला आहे. सब टॉपिक सेंटेन्स दिलेला आहे.
ऑदर सेंटेन्सेस काही दिलेले आहेत आणि शेवटी कन्क्लुजन करून तो पॅराग्राफ त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्याच्यावरून आपणाला काही सँडविचवरती किंवा हमबर्गर म्हणजे तळलेली वडी याच्यावरती त्याची कृती आपण तिथं लिहिणार आहोत. त्याच्यानंतर माय फेवरेट फ्रूट याच्यावरती पॅराग्राफ आपण लिहिणार आहोत. रोज एक परिच्छेद आपण लिहित गेलो तर आपली ॲक्टिव्हिटी पूर्ण होते. आता याच्यानंतर आपण नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 10 ला जाणार आहोत. याच्यामध्ये आउटकम्स काय आहेत? लर्निंग आउटकम्स आणि कॉम्पिटन्सी म्हणजे क्षमता आपण कोणत्या विकसित करणार आहोत आणि आउटकम्स आपणाला काय अपेक्षित आहे, काय मिळणार आहे याच्यातून, या ॲक्टिव्हिटीमधून. इथं सुद्धा इसे रायटिंगचाच प्रश्न इथे दिलेला आहे. राईट एन इसे ऑन द गिवन टॉपिक्स. एक टॉपिक दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपण इसे लिहिणार आहोत. आतापर्यंत आपण पॅराग्राफ रायटिंग केलं. आता इथं काय करणार आहोत? इसे रायटिंग करणार आहोत. त्याच्यासाठी इन्स्ट्रक्शन्स फॉर द टीचर्स दिलेले आहेत. प्रोसेस अँड स्टेप्स त्यांना सांगा आणि स्टुडंट्सना तिथं सूचना काय दिलेलं आहे? इथं रीड द इन्स्ट्रक्शन्स केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही काळजीपूर्वक ऐका, वाचा आणि खाली दिलेल्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही सोडवा. राईट ऑल द ॲन्सर्स इन अ सिंगल पॅरेग्राफ. एका पॅरेग्राफमध्येच ते आपण सगळ्या ॲक्टिव्हिटी इथं सोडवणार आहोत. आता इथं लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. डू यू लाईक टू प्ले, वॉच गेम्स, विच गेम्स डू यू लाईक टू प्ले, व्हॉट आर सम ऑफ आवर लोकल गेम्स, हू इज युअर फेवरेट स्पोर्ट्स पर्सन, व्हॉट गेम्स आर प्लेड इन द ऑलिम्पिक्स, व्हॉट इज द थीम ऑफ ऑल अबाव क्वेश्चन्स. म्हणजे आणि 7वा मुद्दा असा दिलेला आहे की राईट ऑल द ॲन्सर्स इन वन पॅरेग्राफ. आता इथं सॉल्व करून ती ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे. म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरं लिहित जर गेला तुम्ही तर तिथं काय होईल? एक परिच्छेद तुमचा तयार होईल. आय लाईक टू प्ले क्रिकेट, बट आय लाईक टू वॉच फुटबॉल. आय लाईक टू प्ले खो खो अँड कबड्डी टू. आता अशा पद्धतीचे काही पॉईंट्स दिलेले आहेत. त्या पॉईंट्सच्या आधारे आपण काय करू? तिथं त्या प्रश्नांचं आपण सर्व उत्तरं जर देत गेलो तर असा एक परिच्छेद तिथं तयार होईल आणि इसे रायटिंग आपलं पूर्ण होईल. प्रॅक्टिससाठी तुम्हाला दिलेले आहेत. आता एकूण या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला 3 इसे रायटिंग सोडवायचं आहे. आता काही प्रश्न दिलेले आहेत तिथं. डू यू लाईक टू लिसन म्युझिक, व्हॉट टाईप्स ऑफ अ सॉन्ग डू यू लिसन, हू इज युअर फेवरेट सिंगर, डू यू प्रॅक्टिस डेली, वेन डू यू सिंग, डू प्रॅक्टिस. अशा पद्धतीच्या प्रश्नांच्या साहाय्यानं आपण काय करणार आहोत? एक माय फेवरेट सिंगरवरती किंवा माय म्युझिकवरती आपण उतारा तिथं इसे लिहिणार आहोत. अशाच पद्धतीचा दुसरा उतारा आपण इसे रायटिंगसाठी लिहिणार आहोत. डू यू लाईक ॲनिमल्स, विच ॲनिमल डू यू लाईक, वाईल्ड ऑर टेम, डोमेस्टिक, वेअर डू यू फाइंड ऑल ॲनिमल्स, डू ॲनिमल्स स्पीक, हाऊ डू यू अंडरस्टँड दॅट दे आर नॉट फीलिंग वेल, हू गिव्ज ट्रीटमेंट मेडिसिन्स टू सीक द ॲनिमल्स अँड द बर्ड्स. म्हणजे माय फेवरेट ॲनिमल दुसरा इसेचा विषय असेल. आणि आणखीन एक इथं दिलेला आहे फेस्टिवल संबंधित. त्याच्यावरती काही प्रश्न दिलेले आहेत. त्या फेस्टिवल संबंधित या प्रश्नांच्या साहाय्यानं आपण काय करणार आहोत? इथं प्रश्न दिलेले आहेत. हे प्रश्न काळजीपूर्वक वाचून आपण त्यावरून काय करणार आहोत? एक उतारा तिथं लिहिणार आहोत. म्हणजे या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय शिकलो? तर हाऊ टू राईट अ पॅरेग्राफ. I learned in this activity how to write a essay with the help of given questions. म्हणजे प्रश्नांच्या साहाय्यानं आपण ती इसे रायटिंग कसं
लिहायचं हे आपण या ॲक्टिव्हिटीमध्ये शिकलो. आता 11 तारखेचा 11वी ॲक्टिव्हिटी आपण इथं शिकणार आहोत. म्हणजे रोज एक ॲक्टिव्हिटीचा आपण आज इथं अभ्यास करणार आहोत. एका वेळेला तुम्हाला 6 दिवसांची 6 ॲक्टिव्हिटी इथं आम्ही घेतलेली आहे. पण तुम्ही अभ्यास करत असताना रोज एक ॲक्टिव्हिटीचा तिथं अभ्यास करणार आहात. म्हणजे पहिल्या 5 नंबरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करणार, 6 नंबरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करणार, ह्या सर्व ॲक्टिव्हिटींचा एका वहीमध्ये तुम्ही सर्व ह्या ॲक्टिव्हिटी लिहून त्या ॲक्टिव्हिटी सोडवायच्या आहेत. आता शेवटची ॲक्टिव्हिटी या आठवड्यामधील बघूया आपण. याच्यामध्ये एकूण तुम्हाला 4 एसे रायटिंग करायचे आहेत या ॲक्टिव्हिटीमध्ये आणि विविध विषयावरती, विविध टॉपिकवरती तुम्ही एक निबंध लिहायचा आहे. आता तिथं प्रश्नच दिलेला आहे तुम्हाला, राईट एन एसे ऑन अ डिफरंट टॉपिक ऑर सब्जेक्ट. इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत शिक्षकांना, पेरेंट्सना, फॅसिलिटेटर्सना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा इन्स्ट्रक्शन्स. रीड द इन्स्ट्रक्शन्स, सूचना वाचा काळजीपूर्वक अँड डू द ॲक्टिव्हिटी आणि ॲक्टिव्हिटीज सोडवा. आता तिथं प्रिपेअर अ पॅरेग्राफ ऑन पी.व्ही. सिंधू. पी.व्ही. सिंधूवरती तुम्ही एक पॅरेग्राफ लिहिणार आहात. त्याच्यासाठी संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे. फुल नेम, स्टेट, पेरेंट्स, अर्ली सक्सेस, त्याच्यानंतर रिसेंट रिकग्नायझेशन, अशा पद्धतीची काही अवॉर्ड्स, एकूण सगळी माहिती त्यांची पी.व्ही. सिंधूंच्या संबंधित तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यावरून तुम्ही काय करणार आहात, इसे रायटिंग करणार आहात. आता त्याच्यानंतरची दुसरी ॲक्टिव्हिटी इथं सांगितलेलं आहे, रीड द फॉलोइंग पॉईंट्स अँड राईट आन्सर टुगेदर इन अ सिंगल पॅरेग्राफ. यूज द पॉईंट्स अँड डेव्हलप एन इसे. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू युअर रायटिंग. आता तिथं एक पॅरेग्राफ लिहायचा आहे आणि शेवटी त्याला शीर्षक द्यायचं आहे. पॅरेग्राफमध्ये पहिला मुद्दा दिलेला आहे, नेम ऑफ द प्लेयर, रिलेटेड स्पोर्ट्स, अर्ली करिअर, कोच, स्ट्रगल, गायडन्स, अचिव्हमेंट्स. ह्या सगळ्या मुद्द्यांचा आधार घेऊन आपण त्याला टायटल काय देऊ, माय फेवरेट प्लेयर, आणि आपण तो उतारा लिहिणार आहोत. आणि शेवटचं इथं ॲक्टिव्हिटी आपणाला सांगितलेला आहे, अ सिंगल पॅरेग्राफ, पॉईंट्स अँड राईट एन इसे, मेन सीझन, समर, मान्सून, विंटर, ही सगळे मुद्दे दिलेले आहेत. ह्या मुद्द्यांचा आधार घेऊन आपण तिथं एक उतारा लिहिणार आहोत. त्याच पद्धतीनं आणखीन एक उतारा लिहिण्यासाठी, 4 नंबरचा उतारा लिहिण्यासाठी माय हॉबी, माझा छंद, याच्यावरती काही पॉईंट्स दिलेले आहेत तुम्हाला. युअर पॅशन, स्पेंडिंग टाईम, लर्निंग स्किल, इंडिव्हिज्युअल ग्रुप, ही सगळी माहिती आपण लिहून त्याचा आपण काय करणार आहोत, 4 नंबरचा निबंध इथं लिहिणार आहोत. या 11 नंबरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय शिकलो, आय लर्न्ड हाऊ टू राईट अ पॅरेग्राफ रायटिंग, हाऊ टू राईट अँड इसे रायटिंग. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण इसे रायटिंग कसं लिहावं याबद्दल आपण शिकलो. परत एकदा आपण आता बघूया 5 नंबरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय शिकलो. 5 नंबरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण अनाउन्समेंट किंवा इन्स्ट्रक्शन्स, म्हणजे रेल्वे स्टेशनवरती, बस स्टँडवरती, शाळेमध्ये ज्या अनाउन्समेंट होतात, ज्या सूचना दिल्या जातात, त्याचं आपण पालन कसं करावं. त्याच्यानंतर तिथं एक ॲक्टिव्हिटी सोडवण्यासाठी तुम्हाला दिलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी जोड्या-जुळवांची ॲक्टिव्हिटी आपण सोडवणार आहोत. टास्क दिलेला आहे तिथं, ट्रू ऑर फॉल्सचे. त्याच्यानंतर टेक द करेक्ट ॲन्सर्स.
योग्य पर्याय निवडा असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ज्या सूचना दिलेल्या आहेत, अनाउन्समेंट जी केलेली आहे, त्याला सर्कल करा असं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 6 नंबरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलेलं आहे, करिअर गायडन्सच्या विषयी स्पीच एक तुम्ही तयार करा आणि ते ऐकवा. ऐकवल्यानंतर तुम्ही आणखीन एक सांगितलेलं आहे, व्हिजिट अ रेल्वे स्टेशन अँड लिसन द रेल्वे अनाउन्समेंट. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी 7 मध्ये ऐकताना आपण शांत राहून काळजीपूर्वक ऐकावं आणि विविध प्रोग्राम विषयी आपण माहिती करून घ्यावी असं सांगितलेलं आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 8 मध्ये काय सांगितलेलं आहे, दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचून त्या दिलेल्या पुढच्या ॲक्टिव्हिटी तिथं सोडवा असं सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये विशेषणांचा वापर करून तुम्ही आणि कंजंक्शनचा वापर करून माय फेवरेट टीचर, माय स्कूल, ॲन एलिफंट, मँगो ट्री, मार्केट सीन याविषयी चित्रावरून आपण एक परिच्छेद लिहायचा आहे. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 9 मध्ये काय सांगितलेलं आहे, पॅरेग्राफ रायटिंगच्या प्रोसेस काय आहे, त्या प्रोसेस आपण शिकून 2 पॅरेग्राफ आपणाला लिहायचे आहे तिथं. ते एक पॅरेग्राफ नमुन्यादाखल तिथं सोडवून दाखवलेला आहे. ॲक्टिव्हिटी 10 मध्ये आपण प्रोसेस ऑफ इसे रायटिंग, निबंध लेखनाविषयीची माहिती तिथं दिलेली आहे. एक निबंध लेखन त्याने लिहून दिलेलं आहे आणि 2 तुम्हाला सोडवण्यासाठी सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर 11व्या ॲक्टिव्हिटीमध्ये इसे रायटिंग संबंधी माहिती देऊन विविध विषयावरती एक परिच्छेद लिहा असं सांगितलेलं आहे आणि तो निबंध पूर्ण करा असं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा माय फेवरेट प्लेयर, त्याच्यानंतर दुसरं सीझन आणि तिसरं दिलेलं आहे माय हॉबी. अशा पद्धतीनं या सर्व ॲक्टिव्हिटींचा अभ्यास आपण इथं करणार आहोत आणि रोजच्या रोज त्या ॲक्टिव्हिटी आपण आपल्या वहीमध्ये जर सोडवत गेलो तर आपण वेळेत आपला अभ्यासक्रम पूर्ण करू. थँक यू.